पुण्यात टँकर माफियाची गँग आहे असं अजित पवार म्हणाले। पुण्यात वेळेत कचरा उचलला जात नाही, पुण्यात पाणी टंचाई आहे का, अजित पवार यांचा असा खडा सवाल या ठिकाणी विचारला गेलाय। त्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीत घोटाळा झाल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर पुण्याच्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी उपस्थित केले, ज्यामध्ये पहिलं आपण पाहतोय टँकर गँग संदर्भात ते म्हणाले। पुण्यात वेळेत कचरा उचलला जात नाही म्हणाले, पुण्यात पाणी टंचाई आहे का हा एक प्रश्न त्यांनी नागरिकांना केलाय आणि कुत्र्यांच्या नसबंदीत घोटाळा झाल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय। कारण हेच आहे की लोकांना जे अडचणी येतात ह्याला तिथले जे काही प्रशासन आहे त्याच्याकरता त्यांचा वाजला पाहिजे आणि त्याच्यातनं त्या अलार्मची नोंद घेऊन त्यांनी ताबडतोब त्या समस्येचं निरसन केलं पाहिजे, ती समस्या सोडवली पाहिजे। आणि तात्काळ जसं माझं आत्ता तुमच्याशी बोलत असताना अलार्म वाजला की लक्ष तिकडं डायव्हर्ट झालं, हा त्याच्या पाठीमागे माझ्याकडे सगळी माहिती आहे। अहो ह्या लोकांनी किती खालच्या स्तरावर जावं। अहो मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना, कुत्री भटकी, त्याची नसबंदी, भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला। यार शाणे इतक्या खालच्या पातळीवर जातात। नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या, ती कुत्री काय म्हणत असेल त्याचा विचार कधी केलाय का? या पद्धतीचा हा कारभार चाललेला आहे। अहो पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार केला,